नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरोही अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओत आपण भारतीय राज्यघटना स्पेशल अतिसंभाव्य 100 प्रश्न घेतलेले आहेत। हे प्रश्न पोलीस भरती, तलाठी भरती, आरोग्य भरती या सर्वांसाठी खूपच महत्त्वाचे आहेत। व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। तर व्हिडिओला सुरुवात करूया। या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते? भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक दुसरा, मूलभूत हक्काशी संबंधित असलेले कलम खालीलपैकी कोणते आहे? मूलभूत हक्काशी संबंधित असलेले भारतीय राज्यघटनेमध्ये खालीलपैकी कोणते कलम आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 कलम 12 ते 35 या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक तिसरा, भारताच्या घटनादुरुस्तीचे अधिकार खालीलपैकी कोणाला आहेत? भारताच्या घटनादुरुस्तीचे अधिकार खालीलपैकी कोणाला आहेत? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 कायदे मंडळ म्हणजे संसद या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक चौथा, केंद्रीय मंत्रिमंडळ हे खालीलपैकी कोणाला जबाबदार असते? केंद्रीय मंत्रिमंडळ हे खालीलपैकी कोणाला जबाबदार असते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 लोकसभा या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 5वा, राज्यसभेची एकूण सभासद संख्या खालीलपैकी किती असते? राज्यसभेची एकूण सभासद संख्या खालीलपैकी किती असते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 250 या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 6वा, उपराष्ट्रपती हे खालीलपैकी कोणत्या सभागृहाचे पदसिद्ध अध्यक्ष असतात? उपराष्ट्रपती हे खालीलपैकी कोणत्या सभागृहाचे पदसिद्ध अध्यक्ष असतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राज्यसभा सभागृह या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 7वा, भारत देशाचे सरसेनापती खालीलपैकी कोण असतात? भारत देशाचे सरसेनापती खालीलपैकी कोण असतात? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राष्ट्रपती या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 8वा, पोलीस खाते हा विषय खालीलपैकी कोणत्या सूचीमधला विषय आहे? पोलीस खाते हा विषय खालीलपैकी कोणत्या सूचीमधला विषय आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राज्यसूची या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 9वा, भारतीय लोकसभेचे एकूण किती सदस्य आहेत? भारतीय लोकसभेचे एकूण किती सदस्य आहेत? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 545 या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 10वा, राज्यपाल आणि मंत्रिमंडळ यांच्यामधला दुवा खालीलपैकी कोण असतो? राज्यपाल आणि मंत्रिमंडळ यांच्यामधला दुवा खालीलपैकी कोण असतो? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 मुख्यमंत्री या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 11वा, खालीलपैकी कोण हे राज्याचे घटनात्मक प्रमुख असतात? खालीलपैकी कोण हे राज्याचे घटनात्मक प्रमुख असतात? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राज्यपाल या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 12वा, भारताच्या केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीचे अध्यक्षस्थान खालीलपैकी कोण भूषवतो? भारताच्या केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीचे अध्यक्षस्थान खालीलपैकी कोण भूषवतो? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 पंतप्रधान या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 13वा, भारतीय शासन प्रणाली खालीलपैकी कोणत्या प्रकारची आहे? भारतीय शासन प्रणाली ही खालीलपैकी कोणत्या प्रकारची शासन प्रणाली आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 लोकशाही या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 14वा, लोकसभेच्या सर्वात जास्त जागा खालीलपैकी कोणत्या राज्याला आहेत? लोकसभेच्या सर्वाधिक जागा खालीलपैकी कोणत्या राज्याला आहेत? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 उत्तर प्रदेश राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 15वा, लोकसभेचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? लोकसभेचा कार्यकाळ खालीलपैकी किती वर्षांचा असतो? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 5 वर्षांचा कार्यकाळ या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 16वा, सत्यमेव जयते हे बोधवाक्य खालीलपैकी कशामधून घेतलेलं आहे? सत्यमेव जयते हे बोधवाक्य खालीलपैकी कशामधून घेतलेलं आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 17वा, खालीलपैकी कोणत्या घटनादुरुस्तीद्वारे मालमत्तेच्या हक्काला मूलभूत हक्कामधून वगळण्यात आलेलं आहे? खालीलपैकी कोणत्या घटनादुरुस्तीद्वारे मालमत्तेच्या हक्काला मूलभूत हक्कामधून वगळण्यात आलेलं आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 घटनादुरुस्ती 44 या ठिकाणी योग्य आन्सर होईल।
प्रश्न क्रमांक 18 भारतीय राज्यघटनेच्या इतिहासामध्ये सर्वात मोठी घटनादुरुस्ती खालीलपैकी कोणती आहे? भारतीय राज्यघटनेच्या इतिहासामध्ये सर्वात मोठी घटनादुरुस्ती खालीलपैकी कोणती घटनादुरुस्ती आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 42वी घटनादुरुस्ती या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 विधानसभेचा कार्यकाळ किती वर्षांचा असतो? विधानसभेचा कार्यकाळ खालीलपैकी किती वर्षांचा असतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 5 वर्ष या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 वन हा विषय खालीलपैकी कोणत्या सूचीमधला विषय आहे? वन हा विषय खालीलपैकी कोणत्या सूचीमधला विषय आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 समवर्ती सूची या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 नव्या कायद्याच्या प्रस्तावाला खालीलपैकी काय म्हणतात? नव्या कायद्याच्या प्रस्तावाला खालीलपैकी काय म्हणतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 विधेयक या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 भारतीय राज्यघटना भारतीय घटना समितीने खालीलपैकी केव्हा स्वीकृत केली होती? भारतीय राज्यघटना भारतीय घटना समितीने खालीलपैकी केव्हा स्वीकृत केली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 26 नोव्हेंबर सन 1949 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 भारतीय राज्यघटनेमध्ये सुरुवातीला एकूण किती कलमे व परिशिष्टे होती? भारतीय राज्यघटनेमध्ये सुरुवातीला एकूण किती कलमे व किती परिशिष्टे होते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 395 कलमे व 8 परिशिष्टे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 भारतीय राज्यघटना खालीलपैकी केव्हा अंमलात आली होती? भारतीय राज्यघटना खालीलपैकी केव्हा अंमलात आली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 26 जानेवारी सन 1950 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 घटना समितीचे कायदेशीर सल्लागार खालीलपैकी कोण होते? घटना समितीचे कायदेशीर सल्लागार खालीलपैकी कोण होते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 BN राव या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 भारतीय संविधानाप्रमाणे खालीलपैकी काय सार्वभौम आहे? भारतीय संविधानाप्रमाणे खालीलपैकी काय सार्वभौम आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 भारतीय जनता या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 भारतीय राज्यघटनेप्रमाणे आणीबाणी किती प्रकारे अंमलात आणता येते? भारतीय राज्यघटनेप्रमाणे आणीबाणी ही खालीलपैकी किती प्रकारे अंमलात आणता येते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 प्रकारे अंमलात आणता येते या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमानुसार सर्व भारतीय नागरिक कायद्यासमोर समान आहेत? भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या कलमानुसार सर्व भारतीय नागरिक हे कायद्यासमोर सर्व समान आहेत? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 कलम 14 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 राज्यसभा या सभागृहाचा कालावधी खालीलपैकी किती वर्षांचा असतो? राज्यसभा या सभागृहाचा कालावधी खालीलपैकी किती वर्षांचा असतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 स्थायी सभागृह या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 भारतामधली पहिली महिला मुख्यमंत्री खालीलपैकी कोणत्या राज्याची होती? भारतामधली पहिली महिला मुख्यमंत्री खालीलपैकी कोणत्या राज्याची होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 उत्तर प्रदेश राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 लोकसभेचा सभापती आपला राजीनामा खालीलपैकी कोणाकडे देतो? लोकसभेचा सभापती आपला राजीनामा खालीलपैकी कोणाकडे देतो? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 लोकसभेचा उपसभापती या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 मंडल आयोगाने खालीलपैकी कोणत्या आरक्षणाची शिफारस केली होती? मंडल आयोगाने खालीलपैकी कोणत्या आरक्षणाची शिफारस केलेली आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 इतर मागास वर्ग या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 लोकसभा खालीलपैकी कोण बरखास्त करू शकतो? लोकसभा खालीलपैकी कोण बरखास्त करू शकतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राष्ट्रपती या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 राष्ट्रपतींना घटनेच्या कोणत्या कलमानुसार माफीचा अधिकार आहे? भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या कलमानुसार राष्ट्रपतींना माफीचा अधिकार आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 कलम 72 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 राज्यसभा हे खालीलपैकी कोणते सभागृह आहे? राज्यसभा हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचं सभागृह आहे?
तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राज्यसभा हे वरिष्ठ सभागृह या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 धन विधेयक हे प्रथम खालीलपैकी कोणत्या सभागृहामध्ये सादर करावे लागते. धन विधेयक हे सर्वात प्रथम खालीलपैकी कोणत्या सभागृहामध्ये मांडावे लागते. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 लोकसभा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 लोकसभेचे पहिले सभापती खालीलपैकी कोण होते. लोकसभेचे पहिले सभापती खालीलपैकी कोण होते. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 मुख्यमंत्र्यांची नियुक्ती खालीलपैकी कोण करतो. मुख्यमंत्र्यांची नियुक्ती खालीलपैकी कोण करतो. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राज्यपाल या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 राज्यपालास कायदेशीर सल्ला खालीलपैकी कोण देतो. राज्यपालाला कायदेशीर सल्ला खालीलपैकी कोण देतो. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 महाधिवक्ता या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 निवडणूक आयोगाची नियुक्ती करण्याचे अधिकार खालीलपैकी कोणाला आहेत. निवडणूक आयोगाची नियुक्ती करण्याचे अधिकार खालीलपैकी कोणाला आहेत. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राष्ट्रपती या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 भारतीय संविधानाच्या खालीलपैकी कोणत्या कलमामध्ये समान नागरिक कायद्याची तरतूद आहे. भारतीय संविधानामध्ये खालीलपैकी कोणत्या कलमाच्या अंतर्गत समान नागरिक कायद्याची तरतूद आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 कलम 44 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 सर्वोच्च न्यायालयामधील न्यायाधीशाचे सेवानिवृत्तीचे वय खालीलपैकी किती आहे. सर्वोच्च न्यायालयामधील न्यायाधीशाचे सेवानिवृत्तीचे वय खालीलपैकी किती वर्षे असते. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 65 वर्ष वय या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 भारतीय राज्यघटनेमध्ये 8व्या परिशिष्टामध्ये एकूण किती राष्ट्रीय भाषांचा समावेश केलेला आहे. भारतीय राज्यघटनेमध्ये 8व्या परिशिष्टामध्ये एकूण किती राष्ट्रीय भाषांचा समावेश केलेला आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 एकूण राष्ट्रीय भाषा 22 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 भारतीय राज्यघटनेचे प्रमुख शिल्पकार असे खालीलपैकी कोणास म्हणतात. भारतीय राज्यघटनेचे प्रमुख शिल्पकार असे खालीलपैकी कोणास म्हणतात. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 राष्ट्रपतीला पदग्रहण समयी खालीलपैकी कोणाकडून शपथ घ्यावी लागते. राष्ट्रपतीला पदग्रहण करते वेळेस खालीलपैकी कोणाकडून शपथ घ्यावी लागते. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 सरन्यायाधीश या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 खालीलपैकी कोणत्या कलमानुसार भारतरत्न आणि पद्म पुरस्कार हे प्रदान केले जातात. भारतीय राज्यघटनेमधील खालीलपैकी कोणत्या कलमानुसार भारतरत्न आणि पद्म पुरस्कार हे प्रदान केले जातात. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 कलम 18 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या कलमानुसार बालकामगार ठेवण्यास बंदी करण्यात आलेली आहे. भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या कलमानुसार बालकामगार ठेवण्यास बंदी करण्यात आलेली आहे. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 कलम 24 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 लोकसभेची जास्तीत जास्त सदस्यसंख्या खालीलपैकी किती असू शकते. लोकसभेची जास्तीत जास्त सदस्यसंख्या खालीलपैकी किती असू शकते. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 552 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 खालीलपैकी कोणत्या कलमानुसार संसदेला घटनादुरुस्तीचा अधिकार आहे. खालीलपैकी कोणत्या कलमानुसार संसदेला घटनादुरुस्तीचा अधिकार आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 कलम 368 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 लोकसभेमध्ये शून्य प्रहार खालीलपैकी कधी सुरू होतो. लोकसभेमध्ये शून्य प्रहार खालीलपैकी कधी सुरू होतो. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 12 वाजता या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 खालीलपैकी कोणाच्या शिफारशीशिवाय धन विधेयक हे विधानसभेमध्ये मांडता येत नाही. खालीलपैकी कोणाच्या शिफारशीशिवाय धन विधेयक हे विधानसभेमध्ये मांडता येत नाही.
या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राज्यपाल या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 51 भारतीय राज्यघटनेमधील खालीलपैकी कोणत्या कलमानुसार अस्पृश्यता नष्ट करण्यात आलेली आहे? भारतीय राज्यघटनेमधील खालीलपैकी कोणत्या कलमानुसार अस्पृश्यता ही नष्ट करण्यात आलेली आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 कलम 17 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 52 भारतामध्ये आतापर्यंत किती वेळा आर्थिक आणीबाणी लागू झालेली? भारतामध्ये आतापर्यंत किती वेळा आर्थिक आणीबाणी लागू झालेली आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 एकदाही नाही या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 53 राष्ट्रीय सुरक्षा समितीचा प्रमुख खालीलपैकी कोण असतो? राष्ट्रीय सुरक्षा समिती यांचा प्रमुख खालीलपैकी कोण असतो? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राष्ट्रपती या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 54 भारतीय संसदीय व्यवस्थेमध्ये केंद्रबिंदू खालीलपैकी कोण असतो? भारतीय संसदीय व्यवस्थेमध्ये केंद्रबिंदू खालीलपैकी कोण असतो? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 पंतप्रधान या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 55 भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेमध्ये खालीलपैकी कोणत्या संकल्पनेला अग्रक्रम देण्यात आलेला आहे? भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेमध्ये खालीलपैकी कोणत्या संकल्पनेला अग्रक्रम देण्यात आलेला आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 न्याय या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 56 भारताचा संविधानात्मक प्रमुख खालीलपैकी कोण असतो? भारताचा संविधानात्मक प्रमुख खालीलपैकी कोण असतो? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राष्ट्रपती या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 57 भारतीय नागरिकत्व कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षी बनवण्यात आला होता? भारतीय नागरिकत्व कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षी बनवण्यात आला होता? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सन 1955 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 58 भारतीय राज्यघटनेची उद्देशपत्रिका सर्वात प्रथम खालीलपैकी कोणत्या वर्षी दुरुस्त करण्यात आली होती? भारतीय राज्यघटनेची उद्देशपत्रिका सर्वात प्रथम खालीलपैकी कोणत्या वर्षी दुरुस्त करण्यात आली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सन 1976 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 59 भारतीय राज्यघटनेचे कलम 51 हे खालीलपैकी कशा संबंधीचे कलम आहे? भारतीय राज्यघटनेचे कलम 51 हे खालीलपैकी कशा संबंधीचं कलम आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 मूलभूत कर्तव्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 60 जगामधली सर्वात मोठी राज्यघटना खालीलपैकी कोणत्या देशाची आहे? जगामध्ये सर्वात मोठी राज्यघटना खालीलपैकी कोणत्या देशाची आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 भारत देश या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 61 भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या कलमानुसार राष्ट्रपती राजवट लागू करता येते? भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या कलमानुसार राष्ट्रपती राजवट लागू करता येते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 कलम 356 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 62 भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या प्रकारची लोकशाही आहे? भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या प्रकारची लोकशाही आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 अप्रत्यक्ष लोकशाही या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 63 भारतीय राज्यघटनेमध्ये एकूण किती परिशिष्टे आहेत? भारतीय राज्यघटनेमध्ये एकूण किती परिशिष्टे आहेत? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 एकूण 12 परिशिष्टे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 64 खालीलपैकी कोणता एक हक्क हा मूलभूत हक्क आहे? खालीलपैकी कोणता एक हक्क हा मूलभूत हक्क आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 65 नवीन राज्याची निर्मिती यांच्याशी संबंधीचे कलम खालीलपैकी कोणता आहे? नवीन राज्याची निर्मिती यांच्याशी संबंधीचे कलम खालीलपैकी कोणतं कलम आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 कलम 2 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 66 6 ते 14 वयोगटामध्ये मोफत आणि सक्तीचे शिक्षण यांच्याशी संबंधीचे कलम खालीलपैकी कोणता आहे? 6 ते 14 या वयोगटामध्ये मोफत आणि सक्तीचे शिक्षण यांच्याशी संबंधीचे कलम खालीलपैकी कोणते कलम आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 कलम 21 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 67 ग्रामपंचायतीची स्थापना यांच्याशी संबंधीचे कलम खालीलपैकी कोणता आहे? ग्रामपंचायतीची स्थापना यांच्याशी संबंधीचे कलम खालीलपैकी कोणतं कलम आहे?
या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 कलम 40 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 68 राष्ट्रपतीचा महाभियोग यांच्याशी संबंधीचे कलम खालीलपैकी कोणतं आहे? राष्ट्रपतीचा महाभियोग यांच्याशी संबंधीचे कलम खालीलपैकी कोणतं कलम आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 कलम 61 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 69 भारताचा महान्यायवादी यांच्याशी संबंधीचे कलम खालीलपैकी कोणतं आहे? भारताचा महान्यायवादी यांच्याशी संबंधीचे कलम खालीलपैकी कोणतं कलम आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 कलम 76 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 70 संसदेचे संयुक्त अधिवेशन यांच्याशी संबंधीचे कलम खालीलपैकी कोणतं आहे? संसदेचे संयुक्त अधिवेशन यांच्याशी संबंधीचे कलम खालीलपैकी कोणतं कलम आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 कलम 108 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 71 सर्वोच्च न्यायालय यांच्याची प्रश्न क्रमांक 71 सर्वोच्च न्यायालय यांच्याशी संबंधीचे कलम खालीलपैकी कोणतं आहे? सर्वोच्च न्यायालय यांच्याशी संबंधीचे कलम खालीलपैकी कोणतं आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 कलम 124 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 72 सर्वोच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय असते खालीलपैकी कोणत्या कलमानुसार? सर्वोच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय असते खालीलपैकी कोणत्या कलमानुसार असते? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 कलम 129 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 73 उच्च न्यायालय यांच्याशी संबंधीचे कलम खालीलपैकी कोणतं आहे? उच्च न्यायालय यांच्याशी संबंधीचे कलम खालीलपैकी कोणतं आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 कलम 214 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 74 वित्त आयोग यांच्याशी संबंधीचे कलम खालीलपैकी कोणतं आहे? वित्त आयोग यांच्याशी संबंधीचे कलम खालीलपैकी कोणतं आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 कलम 280 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 75 निवडणूक आयोग यांच्याशी संबंधीचे कलम खालीलपैकी कोणतं आहे? निवडणूक आयोग यांच्याशी संबंधीचे कलम खालीलपैकी कोणतं आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 कलम 324 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 76 राष्ट्रीय आणीबाणी यांच्याशी संबंधीचे कलम खालीलपैकी कोणतं आहे? राष्ट्रीय आणीबाणी यांच्याशी संबंधीचे कलम खालीलपैकी कोणतं आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 कलम 352 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 77 कलम 5 ते 11 हे खालीलपैकी कशा संबंधित आहे? कलम 5 ते 11 खालीलपैकी कशा संबंधीचं कलम आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 नागरिक तत्व या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 78 भारतीय राज्यघटनेमध्ये खालीलपैकी कोणते कलम हे आर्थिक आणीबाणी यांच्याशी संबंधित आहे? भारतीय राज्यघटनेमध्ये खालीलपैकी कोणते कलम हे आर्थिक आणीबाणी यांच्या संबंधीचं कलम आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 कलम 360 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 79 राष्ट्रपतीला वटहुकूम काढण्याचा अधिकार खालीलपैकी कोणत्या कलमानुसार असतो? राष्ट्रपतीला वटहुकूम काढण्याचा अधिकार खालीलपैकी कोणत्या कलमानुसार असतो? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 कलम 123 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 80 भारतीय राज्यघटनेमधील न्यायिक पुनर्विलोकन ही संकल्पना खालीलपैकी कोणत्या देशाच्या राज्यघटनेवर आधारित आहे? भारतीय राज्यघटनेमधील न्यायिक पुनर्विलोकन ही संकल्पना खालीलपैकी कोणत्या देशाच्या राज्यघटनेवर आधारित आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 अमेरिकन राज्यघटना या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 81 भारतीय राज्यघटनेमध्ये 8वे परिशिष्ट हे खालीलपैकी कशा संबंधीचं आहे? भारतीय राज्यघटनेमध्ये 8वे परिशिष्ट हे खालीलपैकी कशा संबंधीचं आहे? सर्वांनी या प्रश्नाचं उत्तर कमेंट करून सांगायचं आहे. सर्वांनी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील.